नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक अपडेट मी घेऊन आलेलो आहे। ती महत्त्वाची अपडेट म्हणजे फेब्रुवारीचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता हा लवकरच लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याची तारीख आता ही जाहीर झालेली आहे। तर ती नेमकी तारीख कोणती आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, मग नेमकी तारीख काय आहे ते अगदी सविस्तरपणे बघूया। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यामुळे 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यामुळे 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता मिळणार आहे, मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल अशी ही माहिती तटकरे यांनी दिली। त्या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून